वेल माशाच्या उलटीच्या अवैध विक्रीचा मोठा पर्दाफाश तुळींज पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केला आहे। तब्बल 1,85,80,000 रुपये किमतीचे 1 किलो 858 ग्रॅम वजनाची वेल माशाची उलटी विक्रीसाठी आणणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। शनिवारी तुळींज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की 90 फीट रोड प्रगतीनगर परिसरात शासनाने प्रतिबंधित केलेल्या वेल माशाची उलटी विक्रीसाठी येणार आहे। या माहितीची खातरजमा करून तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले। त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने 90 फीट रोड प्रगतीनगर येथे सापळा रचला। यावेळी संशयास्पद हालचाली करत असलेल्या कादर गफार करगना वय 52 वर्ष याला ताब्यात घेण्यात आले। झडती दरम्यान त्याच्या कब्जात काळसर पिवळसर मेणासारखी दिसणारी 1 किलो 858 ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी आढळून आली, ज्याची बाजारातील किंमत 1,85,80,000 रुपये इतकी आहे। शासनाने प्रतिबंधित केलेली व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी जवळ बाळगल्याप्रकरणी आरोपी विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या तपासादरम्यान वेल माशाची उलटी किशोर महादेव तपसाळे व 39 वर्ष याने दिल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यालाही या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रिंगे, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्यासह अधिकारी व अंमलदारांनी ही यशस्वी कामगिरी बजावली असून पुढील तपास सुरू आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, तुळींज।